की उजनीच्या पाण्याचं होणारं प्रदूषण, त्यातून निर्माण होणारे आजार, त्यातून पोटाचे आजार, आणि आज दुर्दैवानं एक सर्वे आलाय पुढं, तो इतका घातक आहे. बॅकवॉटरच्या सगळ्या परिसरामध्ये, भले दौंड तालुका असेल, करमाळा तालुका असेल, इंदापूर तालुका असेल किंवा माढा तालुका असेल, त्याच्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण दुर्दैव आहे. ते कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय, त्याला त्या पाण्याच्या संदर्भातले काही धातू किंवा त्याच्यातले काही इन्ग्रेडियंट्स आहेत हे त्याला कारणीभूत आहे. दुसरा मुद्दा, आता इथं आप्पासाहेब आहेत, मला त्यांनाही सांगायचे, मार्केट कमिटीमध्ये आपण माशाचं एक केंद्र आपण उभं केलेलं आहे. आज जो आपला जो मासा या ठिकाणी जो गोळा केला जातो आणि ते मार्केटमध्ये आपण आणतो, आणि महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये एकच मार्केट कमिटी अशी आहे की जिथं माशाचं ऑक्शन केलं जातं. कोकणात सुद्धा APMC ला परवानगी नाही. फक्त एकच उदाहरण आहे, ते म्हणजे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी सोय आपण केली. मला असं वाटतं की तिथलं सुद्धा सॅम्पलिंग माशाचं ते आपल्याला बघावं लागेल, कारण शेटपळ तलाव मधला मासा आणि उजनी धरणामधला मासा ठीक आहे, व्यवसाय म्हणून प्रत्येकाने करावा. पुन्हा मांगूर माशाचा विषय पुन्हा एक पुढे आलेला आहे, आता त्याच्याबद्दलचाही विषय आहे. मग सांगण्याचा उद्देश असा आहे की असे जे विषय आहेत ह्याला राजकारणाची आवश्यकता नाही. ह्याला येणारी पुढची पिढी, आता आपल्या पुढं मागची पिढी बसली ती 18, 20, 22 वर्षाची आहे, त्याच्यानंतरची पुढची पिढी 10, 12 वर्षाची आहे. याचा सुद्धा विचार, शेवटी आपण ह्या भागामध्ये राहतो, आपलं सगळंच या भागामध्ये आहे, तर मला वाटतं ह्याच्यावर सुद्धा असे काही बातम्या ज्यावेळेस येतात त्यावेळेस सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून, मी मध्यंतरी मत्स्य अधिकाऱ्याला विचारलं, तू 1 कोटी बीज सोडलं, कोणतं बीज सोडलं तू? त्या बीजची क्वालिटी काय? तो कथला आणला कुठून? तो वेस्ट बेंगॉलवरनं आणला का हैदराबादवरनं आणला का तो आणि केरळमधनं आणला? आपल्या पाण्यामधला जो काही खाद्य भाग आहे त्या माशासाठी लागणारा, त्याची क्वालिटी काय? मध्यंतरी मी नावानं पलीकडे गेलो, एक लग्न होतं चिकलठाणला, गाडीने वेळ लागेल म्हणून आम्ही 5-25 जण 2 नावातून पलीकडे गेलो. काय मासेवाले मला तिथे जाळीवाली भेटली, सांगतो त्यांच्याशी चर्चा केली, त्यांचे प्रश्न तर फारच वेगळे होते. पण मला म्हणायचंय काय की हे असे जे प्रश्न आहेत, या प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडीशी पत्रकारांनी या संदर्भामध्ये भूमिका घेणं आवश्यक आहे. आणि जिथं जिथं कोण चुकतंय, उद्या मी चुकलो, माझी चूक मांडलीच पाहिजे, मी या मताचा आहे. प्रशासन चुकलं, प्रशासनाची चूक सुद्धा मांडलीच पाहिजे. एखादी सरकारी व्यवस्थेचा दुरावस्था झाली असेल तर ती सुद्धा लोकांच्या पुढे मांडलीच पाहिजे. प्रश्न मांडणं म्हणजे आम्ही तुमचे विरोधक आहोत किंवा तुम्ही आमचे विरोधक आहोत, एवढ्या कोत्या मानाचा विचार मला असं वाटतं आताच्या सामाजिक चळवळीमध्ये असता कामा नये. त्याची भूमिका ही आपल्याला लोकांच्या करता म्हणून करावी लागेल.